देवाला पैसे देण्यापेक्षा ना एखाद्या गरजू माणसाच्या हातात दिलेले पैसे ना देवापर्यंत नक्की पोहोचतात. बघा ना, आपण मंदिरात जातो, देवासमोर पैसे ठेवतो, दानपेटीमध्ये पैसे टाकतो. हे सगळं ना आपण असं श्रद्धेने करतो. पण एकदा विचार करा ना, बघा ना, ज्या व्यक्तीला आज औषधांसाठी पैसे नाही आहेत, ज्या आईला आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडत आहेत, ज्या कुटुंबाच्या घरात 2 वेळच्या जेवणाची चिंता आहे, त्या व्यक्तीला आपल्या मदतीची जास्त गरज नाही का? समजा तुमच्या घरात एखाद्याचा वाढदिवस आहे. आपण मोठा केक आणतो, पार्टी करतो, सजावट करतो, रिटर्न गिफ्टसाठी कितीतरी पैसेही खर्च करतो. याच खर्चातून जर थोडे पैसे आपण एखाद्या अनाथ आश्रमातील मुलांसाठी वापरले, त्यांच्यासाठी अन्न, पुस्तकं किंवा गरजेच्या वस्तू दिल्या, तर ना त्या दिवशी फक्त वाढदिवस साजरा होणार नाही, तर कुणाच्या चेहऱ्यावर ना खरं हसू आणलं जाईल. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? आपण एखाद्याला मदत केली की समोरची व्यक्ती आपल्याला मोठं गिफ्ट देऊ शकत नाही, पण तिच्या मनापासून निघालेली "देव तुझं भलं करो" ही प्रार्थना कदाचित आयुष्यभराची कमाई असू शकते. खरं जर पाहायचं म्हटलं ना, आपण कितीतरी गोष्टींवर पैसे खर्च करतो. अनावश्यक खरेदी करतो, दिखावा, मोठमोठ्या पार्ट्या, क्षणिक आनंद, हे सगळं ना चुकीचं नाही आहे. पण त्याच खर्चातून थोडासा हिस्सा एखाद्या गरजू व्यक्तीसाठी जर ठेवला ना, तर आपल्या पैशांना एक सुंदर अर्थ मिळतो. म्हणून ना पुढच्या वेळी पैसे खर्च करण्याआधी ना एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. हा पैसा माझा फक्त काही मिनिटाचा आनंद वाढवणार आहे, की एखाद्याचं संपूर्ण आयुष्य थोडं सोपं करणार आहे? जर ही तुम्हाला गोष्ट मनापासून पटली असेल ना, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी हे नक्की म्हणेन, की दानाची किंमत ना पैशात नसते. ते कुणाच्या आयुष्यात किती आशा निर्माण करताना यात असते. व्हिडिओच्या शेवटी ना मी एवढंच बोलेल, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि एक लाईक करायला विसरू नका. थँक्यू.